नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रोहणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून चोरटी वाहतूक करणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनावर पोलिसांनी धडक कारवाई केली। 22 ऑगस्ट रोजी रात्री नियमित पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मिलन चौकाकडे जाणाऱ्या संशयित बोलेरो पिकअपचा पाठलाग केला। पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा देताच चालकाने गाडी रस्त्यातच उभी केली आणि पोलिसांची चाहूल लागताच चालक व त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले। पोलिसांनी घटनास्थळी पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता डाळ्यात 5,000 रुपये किमतीची एक ब्रास वाळू आढळून आली। या कारवाईत 5 लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप आणि वाळू असा एकूण 5,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी अज्ञात चालक आणि मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार मुकेश महालगावे या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। खापरखेडा येथून वैभव काकडे यांची रिपोर्ट।